चहा चहा ना. मिळेल मिळेल, आज चांगला खमंग चहा मिळेल. खमंग चहा म्हणजे काय प्रकार असतो? मुक्त आधी चांगली कान उघडणी करेल तुझी आणि नंतर चहा मिळेल. काय असू दे वाटेल तुझं, चहा स्मगल करून आणि त्यानंतर कान उघडणी काय शिव्या पण खायला तयार आहे मी. मला नाही बाबा स्मगलिंग वगैरे जमत. तिच्या शिव्या खाण्याकडे झोपलेलंच बरं. कसली तू ताई सांभाळत नाही काय. अरे बघतेस ना किती मोठ्याने घोरतात ते, आणि आपण सांगितलं की चिडतात. पण तू कशाला चिडतेस? तू उठाव की त्याला. मी नाही उठवणार, आणि मी त्यांना सांगणारही नाहीये काल काय झालं ते. झोपू दे त्यांना, आणि त्यांना म्हणावं आजही उशिराच या. आय हॅव नथिंग टू टेल हिम. मी कॉलेजला चाललीये, तूच घे. गेली वाटत. सुटलो रे बाबा. हा मला टाळत होतात ना पप्पा? नाही मी तुला नव्हतो टाळत, तुझ्या रागाला टाळत होतो. रागाची फार भीती वाटते मला. मग काल रात्री मला गुड नाईट विश करायला पण आला नाही. किती वाट बघितली तुमची माहितीये. सॉरी म्हटलं ना मी तुला आता. सॉरी काय पप्पा? तुम्हाला माहितीये मला तुम्हाला किती विचारायचं होतं. सांग आता त्याला काय झालं ते सांग. मी नाही सांग. काय करते? तू सॉरी म्हटलंय तुला, हात जोडतो तुझ्या समोर. सांग. असं काय हो पप्पा, मला तुम्हाला काल किती विचारायचं होतं काय? की काल मी जे वागले ते बरोबर की चूक. अरे माझी मुलगी कधीच चुकू शकत नाही. असं नाही हो, पण काल कॉलेजमध्ये ना मी सरांशी वाद घातला. का? दॅट्स अ लॉंग स्टोरी. तुम्ही आधी चहा घ्या, मी सांगते नंतर. हो बाई, दे त्याला चहा दे. चहा नाही घेतला ना तर त्याला ऐकू येत नाही, बोलता येत नाही, दिसत सुद्धा नाही. चहा कुठे? चहा असा तोंड भाजलंय माझं. अहो ती रूपा आहे ना कॉलेजमध्ये. हे रूपा, तू का गप्प? काय नाही. अगं ही तर तुझी विक्ट्री आहे, तू सेलिब्रेट करायला हवीस. नाही ग, उलट मला फार गिल्टी वाटतंय. गिल्टी? माझ्यामुळे सगळ्यांना वर्ग सोडावा लागलाय मुक्ता. काहीतरीच विचार करतेस तू. अगं जोशी सरांच्या मनमानीला वैतागून वर्ग सोडला सगळ्यांनी, नॉट बिकॉज ऑफ यू. आणि त्याच्यामुळे तुला गिल्टी वाटण्याचं काहीच कारण नाहीये. आणि समजा झालं काही, आपण बघूयात ना काय करायचं ते. जोशी सर गप्प नाही बसणार. त्यांनी ऑलरेडी बोर्ड मेंबर्सना बोलवायला सुरुवात केली असेल. नंदिता मॅम, प्रिन्सिपल मॅडम हे जरी सगळे आपल्याबरोबर असले ना तरी बोर्ड मेंबरच्या साह्याने ते मला कॉलेजमधनं काढतील. मुक्ता, मला काहीच कळत नाहीये. हे बघ, असं काही झालं ना तर आपण पुन्हा लढू, ओके? चल आता तरी लेक्चर अटेंड करूया. तुम्ही जरा पुढे व्हा, मी जरा सागरला भेटून येते. म्हणजे तू आजही लेक्चर बुडवणार आहेस? नाही, मी येते लेक्चरला, जस्ट भेटून येते. तुम्ही व्हा पुढे. बाय 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 बाय. काय एवढं मन लावून वाचतेस? घ्या वाचा. काय ग? अनुराधा प्रभू. वा, काय म्हणतात अनुराधाबाई? कोण गई? सॉरी, तुझंच नाव आहे ना का अनुराधा प्रभू? काय तुला ताई ताई म्हणतो ना, नाव विसरून गेलं मी. वा, पण तू एक बरं केलंस, ध्यायला लागलीस तू. काय ग, तुला इथे करमत ना? नाही म्हणजे काय तुझ्या मनाविरुद्ध मी तुला इथे घेऊन आलो. मी म्हटलं तुला करमत आहे, तुला इथे राहायला आवडतंय किंवा नाही? अरे मला इथे यायला आवडणार नाही. नाही तसं नाही. काय तू तिथे रोळली होतीस ना, आणि मी तुला बळजबरीने इथे घेऊन आलो म्हणून म्हटलं. तसंही आपलं ठरलंच होतं ना म्हातारपणी एकत्र राहायचं म्हणून. पण तू लिहित चला वरचेवर. लिहिते कसली, मनात चालतील ते विचार सगळे खरडते, एवढंच. नाही चांगलं आहे, मनात येईल ते लिही. बाय द वे, मुक्ता गेली कॉलेजला. आज काही कॉलेज झालं नाही म्हणजे मिळवले. काही झालं नाही ना तर तुझी पोर ते घडवेल.
परवा मोहन कैवल्यासाठी हात मागत होता मुक्ताचा. खरंच? म्हणाला स्वयंवरच लावून टाक मुलीचं. हो खरंच. पूर्वीच्या मुलींना स्वयंवर करण्याची किंवा निवड करण्याची मुभा होती ने. आय डोंट नो. मला वाटतं काही निवडक मुलींसाठी असावं ते. असेल कदाचित. पण मग तू काय सांगितलंस मोहनला? मी म्हणलं ठीक आहे. तो म्हणाला तू मुक्ताला विचारून बघ. मी म्हणलं ठीक आहे विचारतो. हे एका अर्थाने बरंच झालं. मोहन तुला बरोबरीचा समजतो. म्हणजे तो मुक्ताकडे सुद्धा व्यवस्थित बघेल. ठीक आहे तू बोलून बघ तिच्याशी. नाही, माझ्यापेक्षा तुझ्याशीच मोकळेपणाने बोलते ती. तू बोल तिच्याशी. ठीक आहे आपण दोघे बोलूया. चल मी ऑफिसला निघतो. पण मी काही नाही केलं. मी सगळ्यांना फक्त अपील केलं की ज्यांना असं वाटतंय की जोशी सर चुकीचे आहेत त्यांनी त्यांचा क्लास बॉयकॉट करावा. आणि पप्पा पूर्ण वर्ग आमच्याबरोबर बाहेर आला. अगं पण तो सर आता डूक धरेल ना तुमच्यावर. काय नाही धरू दे. काही फरक पडणार नाही. युनिव्हर्सिटी परीक्षा आहे. तो सर काही करू शकत नाही. आणि पप्पा गौरी आली होती हा सगळा इन्सिडेंट कव्हर करायला. अरे वा. पत्रकारांना कसं काय न्यूज कळतं मला कळत नाही. बरोबर जाऊन पोहोचतात तिकडे. गायत्रीची गौरी बाकी स्मार्ट आहे. हा नुसतं गायत्रीची म्हणू नको विनायकची सुद्धा म्हण. विनायकची गौरी अगदी त्याच्यावर गेली. हो रे बाबा. पप्पा तुम्ही मोहन काकांशी जर का बोललात ना तर त्याला प्लीज निरोप द्या की कैवल्याला आमच्या प्रिन्सिपल मॅडमनी बोलवलंय. का? माहित नाही ऍक्च्युली. पण त्यांच्या ओळखीची ना एक रेकॉर्डिंग कंपनी आहे त्यासाठी असेल. मी सांगतो. पण मोहनचाही तुला एक निरोप आहे. काय? इट्स अ प्रपोजल. मोहन कैवल्यासाठी तुझा हात मागतोय. पप्पा प्लीज. बघ तुला पसंत नसेल तर तसं जरूर सांग. पण नकार द्यायला ठोस कारण मात्र पाहिजे. उगीच वचनांचा दाखला नकोय. तू तर मोठी झालीस. कुठलाही निर्णय घ्यायचा तो विचारांती घ्यायचा. या संबंधातले फायदे काय तोटे काय या गोष्टीचा नीट विचार कर आणि मग डिसिजन घे. कळलं तुला? तुम्ही असे रागवता का माझ्यावर? रागवत नाही आहोत ग. काळजी वाटते तुझी. आता काय करायचं? काय करायचं म्हणजे काय? ऑब्विसली शालिनी काकू येईपर्यंत थांबायला लागणार. ए काय झालं? आमच्या घरी फारसा पटलेला नाहीये हा निर्णय. का? आत्याला खूप काळजी वाटतेय माझी. तिचं म्हणणं आहे तुमच्या घरी मला खूप सासूरवास सहन करायला लागणार. ए मुक्ता कमावून या. सासूरवास वगैरे काय? हे बघ मला मान्य आहे. मला मान्य आहे की आमची विनी थोडीशी फटकळ आहे. मामाही स्ट्रेट फॉरवर्ड आहे. पण मनाने खूप चांगले आहेत बघ. खरंच. आणि सासूरवास वगैरे चान्सच नाही खरंच. आपल्या फॅमिलीज आपल्याला इतक्या दिवसापासून रादर आपल्या जन्मापासून ओळखतात. त्यामुळे असे काही प्रॉब्लेम्स येतील असा विचार सुद्धा आला नाही माझ्या मनात. खरंच. ए मुक्ता मी काय म्हणतो म्हणजे तुला पटलं तर बघ. म्हणजे तू जशी माझ्या आजीशी माझ्या शालिनी काकूशी वागतेस तशीच माझ्या मम्माशी वागून तिचं मन वळवण्याचा नाही प्रयत्न. राकेश. तुझी मम्मा मला नजरेनेच दूर ठेवते. मा आणि शालिनी काकूंचं तसं नाहीये. आणि माझे पप्पा नेहमी म्हणतात जिथे सम्मान नाही ना तिथे मान मिळवण्याची कधीही भीक मागू नये. माझ्यावर विश्वास ठेव. तू सरदेसाईंच्या घरात सन्मानानेच सून म्हणून येशील. बघ सत्य आहे. ए तू पुढे हो. मी जरा ऑफिसला जाऊन येतो. का? थोडं काम आहे मला. आल्यावर सांगतो नक्की. ओके.
बाय. बाय. काय अंग प्रदर्शन करून मुलींना चॅलेंज देणार आहेस? जे काहीतरी काय वे. अरे म्हटलं जावं जोशी सरांसमोर, बघावं त्यांच्यावर काही परिणाम होतो का याचा. साला हाय सागर. काय पार्टी बदललीस? नाही रे बाबा. आपलं ठरलं होतं ना तुझ्या बहिणीच्या सासरच्या लोकांना ठोकायचं म्हणून, तरी तू यांच्या बरोबर गेलास. का चाललंय तुझं सागर? त्याला कशाला बोलतोयस? हे बघ, मारामारीने प्रश्न सुटणारा नव्हता, त्यामुळे उलट ताईला अजून त्रास झाला असता. जस्ट शट अप, ओके? मी तुझ्याशी बोलत नाहीये. पण मी तुझ्याशीच बोलतेय. मुक्ता प्लीज. अरे काय समजतोस स्वतःला? तुझ्याकडे असतील पैसे, पण पैसे प्रश्न सोडवत नाहीत अशा वेळेस, उलट वाढवतात. आणि तुम्ही काय तो चुटकी सरशी सॉल्व्ह करणार होतात? सुटकी सरशी नाही, व्यवस्थित वेळ देऊन सोडवलाय, पेशन्स ठेवलाय, कायद्यावरही विश्वास ठेवला, पोलिसांची मदत घेतली आणि त्याचे परिणामही लगेच दिसले. तिचा नवरा आला आणि काही न मागणी करता तिला घरी घेऊन गेला. वर घेतलेले पैसे परत देतो असंही म्हणाला. तुझ्याकडे असतील रे खूप पैसे म्हणून तुला तेच दिसतात, पण लक्षात ठेव सागर, ती कमाई तुझी नाही. ती वजा केली ना तर तुझं अस्तित्व काय? अ बिग झिरो. चल ना. गुड, व्हेरी गुड. तुझ्यासारख्या मुलाला असंच पाहिजे. खूप माज आहे ना तुला. अशी मस्ती काढीन ना तुझी, लक्षात ठेवशील. विसर, तो दिवस उजाडणारच नाही. त्यासाठी जी ताकद लागते ना ती तुझ्यात नाही. जे गरजतात ना ते बरसत नाहीत मिस्टर सरदेसाई. इट्स अ व्हेरी ओल्ड फ्रेज. सागर, हा, असू दे, असू दे. काय झालं रे? नाही काय नाही. जेवलास का तू? हा जेवलो ना. हम्म. म्हणजे चल उठ, जेवून घे. जीवाला सांगतो तुझं ताट लावायला. अरे कशाला उगाच, मला भूक नाहीये रे. का? ठीक आहे, तुला वाईट वाटत असेल तर जेवतो मी. नाही नाही, मला त्याचं नाही वाईट वाटत आहे, पण तू दारूच्या एवढा आहारी चाललायस, आहारी गेलायस, याचं मात्र खूप वाईट वाटतंय मला. आधी वगैरे मी गेलो नाहीये. तुला आपलं काहीतरी वाटतं उगाच. वेड्या, खरं तर तुझ्यासारख्या यंग मुलांनी मस्त खावं प्यावं, एक्सरसाइज करावा. तुम्ही वापराल म्हणून घरात जिम बनवून घेतली. तुला क्वचितच बघतो मी तिकडे. अरे जातो ना मी. हा. याचा प्रयत्न करतो रोज, काय झोपच मोडत नाही ना. कशी मोडणार? किती वाजलेत माहितीये का आत्ता?
दादाला फोन केला होतास? का? त्यांनी कळवलं होतं मला. हे बघ, ज्या कुणाचं घरामध्ये नीट लक्ष आहे त्या प्रत्येकाला माहिती की पद्माकर दादा आणि शालिनी वहिनी गावाला गेलेल्या आहेत. हो, पण मला नव्हतं माहीत. मला कळवलंच नाही कोणी. जाऊ दे रे, सगळे मलाच दोष देणार आहेत, मला माहिती आहे. अरे ते तसं नाहीये वेड्या. नाही, तसंच आहे ते. तू आता मला विचारलंस ना फोन का नाही केलास म्हणून. आता ते जेव्हा गावाहून येतील ना तेव्हा त्यांना विचार का नाही कळवलं ते. आईने तरी कळवायला पाहिजे. काय बोलतोस तू? हं? काय बोलतोस का तू? असतोस का तू घरामध्ये? आणि असतोस तेव्हा ह्या अशा अशा अवस्थेत असतोस. कधी सांगणार तुला? कधी? आता एवढं सगळं सांगतोच ना. जाऊ दे, तुला समजवण्यात काही अर्थ राहिलेला नाही. ए काका, रागावू नको ना. रागावू नको. हं? रागावू नको तर काय करू काय मी? अरे, या घरातला सगळ्यात मोठा मुलगा आहेस तू. तुझ्या किती किती अपेक्षा आहेत तुझ्याकडून. काय काय प्रॉब्लेम काय आहे तुझा? मला सांग ना, मला सांग. नाही नाही, तू ते येऊ नकोस असं मी नाही सांगत आहे तुला, पण त्याच्या इतक्या आहारी नको जाऊस बेटा. काय कमी आहे तुला? काय कमी आहे? सांग ना मला, काय कमी काय आहे तुला? अरे खरं तर तू आता घरातल्या बिझनेसकडे लक्ष द्यायला हवंस. गुड नाईट डिअर.